झारखंडमधील रांचीहून दिल्लीकडे जात असलेले रेडबर्ड कंपनीचे एअर ॲम्ब्युलन्स विमान सोमवारी संध्याकाळी भीषण अपघातग्रस्त झाले। चतरा जिल्ह्यातील समरिया जंगल परिसरात हे विमान कोसळून रुग्णासह सर्व 7 जणांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार रेडबर्ड कंपनीचे बीचक्राफ्ट किंग एअर B-90L हे एअर ॲम्ब्युलन्स विमान सोमवारी सायंकाळी 7:11 वाजता रांची विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले होते। मात्र 7:34 वाजता ATCशी संपर्क तुटला। काही वेळातच चतरा जिल्ह्यातील समरिया जंगलात विमान कोसळल्याची माहिती प्रशासनाला मिळाली। या दुर्दैवी दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून यात पायलट, सहपायलट, डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक, पॅरामेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे। अपघातानंतर स्थानिक प्रशासन, पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। मात्र विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याने कोणालाही वाचवता आले नाही। विमानाचा संपर्क अचानक तुटल्याने तांत्रिक बिघाड की हवामान कारणीभूत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही। नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहेत। या घटनेमुळे झारखंडसह संपूर्ण देशात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।